सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे. थुकरटवाडी आज फुल ऑन हाऊसफुल आहे म्हणायला हरकत नाही. थुकरटवाडी हाऊसफुल आहे म्हणजे जेवढी माणसं समोर बसली तेवढी स्टेजवर पण सिद्धार्थ जाधव आणि सौरभ गोखलेंनी ही सुरुवात केली आणि याचं कारण होतं त्यांचा नवा कोरा सिनेमा सर्व लाईन व्यस्त आहे आणि त्यानिमित्तानं या सौंदर्यवती या मंचावरती ते घेऊन आले. आणि याचं कारण आता त्या किती व्यस्त आहेत ते मला हळूहळू कळेलच, कारण सिनेमातच म्हणले सर्वच लाईन व्यस्त आहेत, त्यामुळे माझा मूड थोडा गेला ते सुरुवात. आणि आणखीन एका व्यक्तीला इथे आमंत्रित करूयात. खरं तर त्यांच्या चौकटीतून हा सिनेमा सगळे पाहणार आहेत. जोरदार टाळ्या या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर समीर आठले सरांसाठी. आणि त्याचबरोबरीनं इकडेही तेवढीच धमाल दिसते आम्हाला. एक नवं नाटकाचं नावाचं आहे वाय सो गंभीर. सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि विनंती करून कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय तोच आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल. मला सिद्धार्थला विचारायचंय की सिद्धार्थ तर आता फुल ऑन आहे सध्या. सिम्बाच्या सक्सेससाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नवा सिनेमा आणि नावही फार मस्त आहे की सर्व लाईन व्यस्त आहेत. काय सांगशील? समीर आणि बाब्या म्हणजे दृष्टिकोन आहे, प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन. एकाचं म्हणणं आहे की बाबा सरळ मार्गी मिळतं प्रेम, एकाचं म्हणणं आहे की नाही रे मिळताय रे थोडा आली गेली छोडणार रे यार, खाली पिली बचते रे दिल्लाची तार, ह्या थॉटचा तो पोरगा आहे. आणि दोन घटका मनोरंजन व्हावं याच्यासाठी एक करमणूक प्रधान सिनेमा केला जातो, तो म्हणजे आमचा सर्व लाईन व्यस्त आहे, ज्यात तुम्ही या मजा करा, एन्जॉय करा आणि तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात आणखी धमाकेदार करा. वा 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 वा. संस्कृती, तुझी काय भूमिका आहे याच्यात? मी फोटोग्राफर आहे याच्यामध्ये आणि दॅट इज द मोस्ट एक्साइटिंग पार्ट मला असं वाटतं. ऑफकोर्स मी ना सगळीकडे हे मेन्शन करते की रोमॅन्टिक सिनेमा झाला किंवा एक इन्स्पायरिंग सिनेमा झाला, पण रोमॅन्टिक कॉमेडी अशी कधी केलेली नाही आहे. त्यामुळे तो जो कॉमेडी फॅक्टर आहे तो माझ्यासाठी खूप नर्वस करणारा होता. आणि त्यात सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, ते कॉमेडी करताना निदान बऱ्या रिॲक्शन्स देणं आणि अगदी अपलिफ्ट नाही करता आलं तरी, तर हे जरा कुठेतरी प्रेशर होतं. पण मी खरंच सांगेन की आय एम सो ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ दिस कास्ट. तर ते खूप एक्साइटिंग होतं. तसं आज खूप पाहुणे आलेले आहेत, भरपूर गप्पा अजून होणार आहेत, पण आता थुकरटवाडीतल्या कलाकारांना भेटण्याची वेळ आलेली आहे. खरं तर आज बघा ना, सगळा उत्साह आणि एनर्जी एकत्र आलेली आहे आणि त्यातल्या त्यात सिद्धार्थ जाधव म्हटल्यानंतर तर ती एनर्जी डबल होते. हे मी मागेच सांगितलं तुम्हाला सगळ्यांना. खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मैत्रीही असतेच, तशी तुमच्याही इकडे मैत्री दिसते, या फॅमिलीतही मैत्री आहे. असा एक सिनेमा आला होता 3 इडियट्स. तर 3 इडियट्स एका वेगळ्या पद्धतीनं आज तुमच्यासमोर आम्ही सादर करणार. हा पिक्चर जर मराठीत झाला असतं तर काय झालं असतं? वा वा. 3 इडियट्स म्हणले ते 3 वेडे कोण असते समजा, चांगले अर्थी वेडे. त्यांचा होता 3 इडियट्स, आमचा आहे 3 वेडिएट्स. वेडिएट्स आहे. तर मराठीत बनला असता तर बाबा विनोदीत झाला असता अर्थात. आणि ते 3 वेडे कोण असते असा आम्ही विचार केला की बाबा त्यात जो एक नवनवीन प्रयोग करणारा असतो आणि सगळ्यांना आवडणारा दाखवला रॅन्चो, तर ते असते भरत जातो समजा. तर आमच्याकडे आहे भरत्यांचो जाधव, रॅन्चो आहे तो भरत्यांचो जाधव. आणि तिकडे आहे राजू रस्तोगी, आमच्याकडे आहे सिद्धार्थ हस्तोगी असणार आहे आमच्या या सिनेमामध्ये. आणि त्याचबरोबरीनं ज्याला फोटोग्राफीची प्रचंड आवड असते असं दाखवलंय फरान, तर आमच्याकडे आहेत फरान वाडकर. वा वा वा.
हो, आम्ही वाडकर नाव घ्यायला आणि ते समोर दिसायला असं हे सरप्राईज आहे सगळ्यांसाठी आज. नाही सरप्राईज नाहीच आहे, कारण का ऍक्च्युली मला त्या नशिबांसाठी यायचं मागच्या होतं आठवड्यात. मागच्या आठवड्यात. म्हणून वेळा नाही आपल्याला जायलाच पाहिजे, म्हणजे आज जाऊन हजेरी लावली नशिबांसाठी. नशिबांच्या वेळेला तुमच्या सर्व लाईन व्यस्त होत्या, आता तुम्ही सर्व line व्यस्त झाल्या. वा वा, असं अशा बोलून- सगळ्या इडियट लोकांबरोबर गप्पा मारायला मजा येईल म्हणून आलोय मी. येस, आणि त्यांचं एक पात्र वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला या प्रहसनात बघायला मिळेल. तर पाहूयात आमचा सिनेमा 3 इडियट्स, आणि त्यासाठी मी सगळ्या पाहुण्यांना विनंती करेन, कृपया तुम्ही समोर स्थानापन्न व्हा. आमचे जे आहेत तिकडे रँचो होते, आमचे आहेत भरत्यांचो जाधव. क्या बात आहे. भरत्यांचो जाधव, प्लीज कम. आमिर खान का? नाही नाही मग दास चावत मागच्या खिशात गुलाबजाम ठेवले ना, त्याचा प्रॉब्लेम झाला. तो सगळे डास मागे यायला लागले. पण मला कळत नाही, डान्स मागे बसलं पुढे टाळी का वाजवता? ते त्यांना गंडवतोय, त्यांना वाटतं पुढे डास मारतोय, लगेच बसायचं मला वाटलं चित्रपटात ही कोरिओग्राफी वगैरे असते. नाही 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 कोरिओग्राफी वगैरे काही नाही. पण सिद्धार्थ जाधव पण इकडे एक डान्सर बसले, त्यांच्याबद्दल काय सांग? अरे ते तर सुपर डान्सर आहेत, हा सगळं स्वतः करतात. खरंय खरंय. मग काय सिम्बाचे डान्स कुणी बसवले? गणेश आचार्य यांनी. नाही नाही ते रणवीरला तो म्हणला की हे बघ तू पिक्चर पुरता नाचणार आहेस, नंतर इव्हेंट मध्ये तुझ्याच गाण्यावर मी खूप वेळा नाचणार आहे. त्यामुळे मी सांगतो तेच करू. अच्छा, असं झालं. म्हणजे मीच बसवतो, तुलाही बरं पडेल, मलाही बरं पडेल. हा बरोबर आहे. सिम्बा काय चालला माहिती खूप चालला ना, पण सिम्बा खूप चालला, खूप सक्सेस मिळाला. म्हणजे खरं तर ना तू झालं रणवीर सोड, हा. नंतर रोहित शेट्टी पण सोड. खरा वाटा जर सिम्बाच्या सक्सेस मध्ये कुणाचा असेल तर ओन अँड ओनली चला हवा अयोध्याचा. जोरदार टाळ्या चला हव्यासाठी. आपल्याच तोंडाने आपलंच कौतुक करून घ्यायचं, हे बरं वाटतं का? दुसऱ्यांनी म्हणजे- करणं ठीक आहे. अरे चला अयोध्या करतो म्हणजे आम्ही नशिबान आहोत. आज सगळं पाठ केलेलं आहे, आज सगळं मिळणार आहे. कुठल्याही विटा काढायचं नाही, प्रॉब्लेम बिल्डिंग पडू शकते. ते येणार